पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। लग्नानंतर महिन्याभरातच पती पत्नीचे मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळले। यवतमाळमधील मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे काल सोमवारी रात्री उशिरा ही हृदयद्रावक घटना घडली। या दोघांनी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। करिश्मा आणि आशिष धानोरकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत। मारेगाव तालुक्यातील सगनापूर गावाजवळच्या विहिरीत या दोघांचे मृतदेह आढळले। लग्नानंतर महिन्याभरातच ही दुर्दैवी घटना घडली। दोघांच्या मृत्यूने सगनापूर गावासह तालुक्यात ही हळहळ व्यक्त केली जाते। करिश्मा आणि आशिष धानोरकर यांचं 4 मे 2026 रोजी वणी येथे लग्न झालं होतं। दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती, पण अवघ्या महिन्याभरातच त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली। या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज तपासात व्यक्त केला जातोय, पण दोघांनी टोकाचे पाऊल का उचललं असावं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला। करिश्मा आणि आशिष हे दोघे रात्री साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघाले। बराच वेळ उलटला तरी ते घरी परतले नाहीत। काळजी वाटू लागल्याने कुटुंबियांनी या दोघांचा शोध सुरू केला। त्याचवेळी कुटुंबीय गावाजवळच्या विहिरीजवळ पोहोचले। या विहिरीत बघितले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। या दोघांचेही मृतदेह विहिरीत आढळून आले। याबाबत माहिती मिळाल्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्याचे श्याम वानखेडे व अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले। त्यांच्या पोटाला दोरी आणि दगड बांधलेले होते। या दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। करिश्मा आणि आशिष यांनी आत्महत्या का केली असावी यामागे नेमके काय कारण आहे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।